स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र। अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्नीत गुरु, असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु। बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे। तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान। परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। तईपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाऱ्याने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडती। अक्कलकोटीसी समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात। स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत। तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी। सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित। सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी। ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार। राणीसाहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी। बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे एकुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे। जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची एकूण कृती राग आला राणीप्रती। सुंदराबाईने गोष्टी तयांविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी। बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टी। एक वस्त्र तयावेळी पडले होते स्त्रींजवळी। तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतली। अलख्ख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला। तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे। जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळप्पाती देऊन समर्थ बोलले काय वचन। चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी। परी न आले मानसी श्री चरण अंतरले। चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते ऐकुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी। सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथून। आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथूनी। या करिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ। बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी। तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून। तो त्याच रात्री स्वप्न
बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा, काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली, सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दावती, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस बिहुनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करीती कारभार. ऐसे एकूणया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारगिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती, तैसे सद्गुरु चरणी आसक्ती, तेन येत मोक्ष हाती. अन्न साधने व्यर्थची, उगाच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदीन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिचोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.